गंगूबाई काठियावाडीची गोष्ट. गंगाची गंगूबाई कशी झाली? एक स्त्री जिने आपल्या आयुष्यात खूप दयनीय अवस्था पाहिली आणि वेश्या म्हणून प्रसिद्ध झाली, त्या पात्राचे नाव आहे गंगूबाई काठियावाडी. कोण होती गंगूबाई काठियावाडी? गंगूबाई काठियावाडी कोण होत्या हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर गंगूबाई या गुजरातमधील प्रतिष्ठित कुटुंबातील एकुलती एक कन्या होत्या. तिच्या नंतरच्या जीवनातील कठीण परिस्थितीने तिला गुन्हेगार, डॉन, वेश्या, व्यावसायिक महिला बनवले. असे म्हटले जाते की गंगूबाई ही पहिली महिला होती जी 60च्या दशकात डॉनसारखे जगली आणि कोणीही तिच्याशी वाद करण्यापूर्वी 100 वेळा विचार करत असे. ती एक कोठी चालवायची ज्याच्या अनेक शाखा होत्या. गंगूबाई काठियावाडीचे सुरुवातीचे आयुष्य. गंगूबाईचा जन्म गुजरातमधील काठियावाड येथे झाला. गंगूबाईंचे कुटुंबीय अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबातील होते. गंगूबाईचा जन्म 1939 साली गुजरातमधील त्या कुटुंबात झाला. कुटुंबियांनी चांगले शिक्षण देऊन मुलींचे संगोपन करण्यावर विश्वास ठेवला. गंगूबाई ही त्यांच्या कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती जिला वाचून लिहून काहीतरी घडवायचे होते. पण गंगूबाईंना अभ्यासापेक्षा चित्रपटांमध्ये जास्त रस होता. ती नेहमीच हिरोईन बनण्याचे स्वप्न पाहत असे आणि मुंबईला जाण्याचे तिला आकर्षण वाटत होते. गंगूबाई काठियावाडीचे लग्न. गंगूबाईच्या वडिलांकडे एक अकाउंटंट काम करत असे. त्याचे नाव रमणीक होते. गुजरातमध्ये येण्यापूर्वी तो मुंबईत राहायचा. जेव्हा गंगूबाईला हे कळले तेव्हा तिला वाटले की तिला मुंबईला जाण्याचा मार्ग सापडला आहे. हळूहळू तिची रमणीकशी मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. वयाच्या 16व्या वर्षी ती रमणीकसोबत घरातून पळून गेली आणि मंदिरात जाऊन लग्न केले. लग्नानंतर पतीने तिला कोठ्यामध्ये 500 रुपयांना विकले. रमणीक आणि गंगूबाई दोघेही गुजरातमधून मुंबईत आले आणि तिथे एकत्र राहू लागले. काही वेळाने रमणीकने तिला एक महिलेसोबत पाठवले की ही माझी मावशी आहे. मी आपल्या दोघांसाठी एक चांगले नवीन घर शोधणार आहे. तोपर्यंत तू माझ्या मावशीकडे तिच्या घरी राहा. रमणीकने खोटे बोलून गंगूला कोठ्यावाल्याला 500 रुपयांना विकले. गंगूबाईला माहीत नव्हते रमणीक तिला कोणाच्या ताब्यात देत आहे. रमणीकने ज्या बाईकडे तिला पाठवले ती मुंबईतील प्रसिद्ध कामाठीपुरा रेड लाईट या एरियातील कोठेवाली होती. एका अत्यंत क्लेशदायक घटनेनंतर ती कोठेवाली बनली. मुंबईच्या रेड लाईट एरियातील कामाठीपुरा येथे गंगूबाई सर्वात अनोळखी होती. तेव्हा तिनेही आपल्या परिस्थितीशी तडजोड केली होती. तेव्हा तिथे शौकत खान नावाच्या एका निर्दयी बदमाशाने गंगूबाईसोबत जबरदस्ती केली आणि रात्रभर तिला अशा प्रकारे त्रास दिला की तिची अवस्था फारच वाईट झाली. त्यानंतर शौकत खान गंगूबाईला एकही पैसा न देता निघून गेला. त्यावेळी गंगूबाईची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा ती पूर्णपणे बरी झाली तेव्हा तिने त्या माणसाबद्दल सर्व तपशील शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला कळले की शौकत खान नावाचा माणूस प्रसिद्ध डॉन करीमलाला सोबत काम करत आहे. करीमलाला याच्याकडे जाऊन गंगूबाईंनी शौकत खानचे ते कृत्य सांगितले. त्यानंतर करीमलाला याने तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. गंगूबाईवर झालेल्या अत्याचाराबद्दल करीमलालाने शौकत खानला खूप कठोर शिक्षा दिली. गंगूबाईने करीमलालाला राखी बांधली आणि भाऊ बनवले. त्या दिवसापासून गंगूबाई कामाठीपुरा येथे डॉन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मुंबईतील लोक करीमलालाला जितके घाबरत होते तितकेच ते गंगूबाईलाही घाबरू लागले होते. हळूहळू ती लोकप्रिय होत गेली आणि तिने रेड लाईट एरियात काम करणाऱ्या वेश्यांसाठी अनेक सकारात्मक कामेही केली.
गंगूबाई म्हणाली होती की मुंबईतील रेड लाईट एरियामध्ये काम करणाऱ्या महिला नसतील तर मुंबईतील महिलांना घराबाहेर पडणे कठीण होईल. गंगूबाई जरी पूर्णपणे वेश्या व्यवसायात मग्न झाली होती, पण तिने तिथे राहणे, काम करणे योग्य वाटत नाही अशा एकही स्त्रीला ठेवले नाही. अनेक स्त्रियांचे संसार पुन्हा सुरू करण्यात व त्यांचे पुनर्वसन करण्यात तिने पुढाकार घेतला होता. कामाठीपुरातल्या घरवाली निवडणुकांना गंगूबाई उभ्या राहिल्या आणि जिंकल्याही. वेश्या व्यवसाय करणाऱ्या गंगूला आता गंगूबाई कोठेवाली म्हटलं जाऊ लागलं. एकीकडे हा कोठेवालीचा अपभ्रंश होता, तर दुसरीकडे कुटुंबाच्या काठियावाडी या नावाशी जवळीक साधणारी ती शेवटची गोष्ट होती. वेश्यांसाठी आईसारख्या 60 आणि 70च्या दशकात गंगूबाईचा कामाठीपुऱ्यात दरारा होता. वेश्यांना त्या आईसारख्या वाटायच्या, तर कुंटणखाने चालवणाऱ्या मॅडमवर त्यांचा दरारा असे. सोनेरी किनार असलेली पांढरी साडी आणि सोनेरी बटनांचा ब्लाऊज आणि सोनेरी काड्यांचा चष्मा अशा वेशातल्या गंगूबाई कारमधून फिरत. सोन्याचे दागिने घडवून ते वापरण्याचा त्यांना नाद होता. मुंबईत येऊन अभिनेत्री होण्याचं त्यांचं लहान असताना स्वप्न होतं. सिनेमाची त्यांची ही आवड नंतरही कायम होती. फसवून आणलेल्या अनेक तरुणींना परत जाण्यासाठी त्यांनी मदत केली, पण त्यासोबतच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना संरक्षण देणं, त्यांच्यावर अन्याय झाल्यास त्याविषयी आवाज उठवणं, त्यांना आवाज देणाऱ्याचा बंदोबस्त करणं, यासाठीही त्या ओळखल्या जात. शहरांमध्ये वेश्या व्यवसायाला जागा देणं गरजेचं आहे असं त्यांचं ठाम मत होतं. आझाद मैदानामध्ये झालेल्या महिला सशक्तीकरण आणि महिला हक्कांसाठीच्या मोर्चामध्ये त्यांनी केलेलं भाषण अतिशय गाजलं होतं. गंगूबाईच्या निधनानंतर कामाठीपुरातल्या अनेक कुंटणखान्यात त्यांचे फोटो लावण्यात आले, त्यांचे पुतळे बसवण्यात आले. नेहरूंची भेट 1960च्या दशकामध्ये कामाठीपुरा परिसरामध्ये सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूल ही शाळा उभी राहिली. तरुण मुलांच्या मनावर या वेश्यांमुळे विपरीत परिणाम होईल असं सांगत या रेड लाईट एरियाचा काही भाग रिकामा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येऊ लागली. यामुळे शतकभर जुन्या कामाठीपुरातल्या अनेक महिलांच्या पोटापाण्यावर गदा येणार होती. आपल्या सगळ्या ओळखी पणाला लावत गंगूबाईंनी हा मुद्दा लावून धरला. आपल्या राजकीय ओळखींच्या मदतीने त्यांनी थेट तेव्हाचे पंतप्रधान असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंच्या भेटीची वेळ मिळवली. ह्या बैठकीमध्ये गंगूबाईंनी नेहरूंना आपल्या हजरजबाबीपणाने आणि विचारांच्या स्पष्टतेने चकित केलं. त्यांना स्वतःसाठी चांगली नोकरी वा नवरा मिळवणं शक्य असताना त्या या व्यवसायात का आल्या असं नेहरूंनी त्यांना बैठकीदरम्यान विचारलं. निडर स्वभावाच्या गंगूबाईंनी तिथे नेहरूंनाच लग्नाचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जातं. श्रीमती नेहरू करून घेण्याची त्यांची तयारी असल्यास धंदा कायमचा सोडून द्यायची आपली तयारी असल्याचं त्यांनी नेहरूंना सांगितलं. यामुळे काहीसा धक्का बसलेल्या नेहरूंनी गंगूबाईंना अशा वक्तव्यासाठी समज दिली. यावर गंगूबाई शांतपणे उत्तरल्या, चिडू नका प्रधानमंत्रीजी, मला फक्त माझा मुद्दा दाखवून द्यायचा होता. सल्ला देणं नेहमीच सोपं असतं, पण तसं करणं कठीण असतं. यावर नेहरू शांत राहिले. बैठकीच्या शेवटी नेहरूंनी गंगूबाईंच्या मागण्यांचा विचार करण्याचं वचन दिलं. खुद्द पंतप्रधानांनीच हस्तक्षेप केल्याने कामाठीपुऱ्यातून वेश्यांना बाहेर काढण्याचा बेत बारगळला गेला.